चला तू हो भरती खास पोलीस भरती जीके आणि जीएस कितवा भाग आहे? पाचवा आहे का? पहा पोटॅशियम काय? पोटॅशियमचं रासायनिक नाव काय? नाव विचारलंय पोटॅशियम ही एक संज्ञा आहे. काय एक संज्ञा? या संज्ञेचं नाव विचारलं तर काय? के. काय के? पोटॅशियम आहे काय? धातू आहे. काय एक धातू एक मूलद्रव्य. काय मूलद्रव्य. जर विचारलं तुम्हाला सोन्याचं रासायनिक नाव कसं? सोन्याचं रासायनिक नाव सोन्याचं रासायनिक नाव तर काय सांगसान? एयू. काय सांगायचं? एयू. त्याच्यानंतर चांदी, चांदीचं सांगायचं एजी. त्याच्यानंतर पारा एच जी. काय? त्याच्यानंतर सांगायचं सोडियम. सोडियमचं काय सांगायचं? एन ए. त्याच्यानंतर मॅग्नेशियम, मॅग्नेशियम सांगायचं एम जी. त्याच्यानंतर कार्बन, कार्बनचं काय सांगायचं? सी. त्याच्यानंतर सांगायचं ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियम काय सांगायचं? एल. त्याच्यानंतर हायड्रोजन, हायड्रोजनचं एच. त्याच्यानंतर हेलियम, हेलियमचं सांगायचं काय? एच ई. काय सांगायचं? एच ई. सोन्याचं रासायनिक नाम एयू, चांदी एजी, पारा एच जी, सोडियम एन ए, मॅग्नेशियम एम जी, कार्बन सी, ॲल्युमिनियम एल, हायड्रोजन एच, हेलियम एच ई आणि लिथियम जर म्हणलं तर एल आय. काय सांगायचं? लिथियम. लिथियम जर म्हटलं तर काय सांगायचं? एल आय. पहा काय? लोखंड. याला आपण काय म्हणतो रे? पीबी म्हणून ओळखतात. काय? पीबी. काय म्हणून ओळखतात? पीबी. त्याच्यानंतर पहा जे मूलद्रव्य, एकूण मूलद्रव्य किती रे? एकूण मूलद्रव्य, एकूण मूलद्रव्य जर एकूण मूलद्रव्य विचारले तर सांगायचे 118. किती आहेत? 118. एकूण मूलद्रव्य किती आहेत? 118. 118 पैकी रासायनिक मूलद्रव्य काय? रासायनिक मूलद्रव्य ते किती आहेत रे? त्याला म्हणतो आपण नैसर्गिक मूलद्रव्य. काय म्हणतो? नैसर्गिक मूलद्रव्य. आणि ते नैसर्गिक मूलद्रव्य 92. किती आहेत? 92. आणि त्यानंतर शास्त्रज्ञाने शोधलेले काय? शास्त्रज्ञाने शोधलेले प्रयोगशाळेत. कोणत्या शाळेत? प्रयोगशाळेत. ती एकूण आहेत 26. किती आहेत? 26. 92 26 किती झाले? 118. किती झाले? 118. पहा आवर्त सारणीचा शोध कधी वाचला तुम्ही दहावीत? मेंडेलिव्हची आवर्त सारणी वाचली का? आवर्त सारणीचा शोध, आवर्त सारणी. या आवर्त सारणीचा शोध लावला होता मेंडेलिव्ह. कोण लावला होता? मेंडेलिव्ह. आणि तो मेंडेलिव्ह शोध लावला होता 1869. कधी लावला होता? 1869 ला शोध लावला होता आवर्त सारणीचा मेंडेलिव्ह. त्याच्यानंतर त्रिक होते. काय होतं? त्रिक. डोबेनायनरची त्रिका. जे त्रिकाचा शोध लावला होता. कशाचा? त्रिके. जी त्रिके मांडली होती ती मांडली होती डोबे रायनर. कोण मारलं होतं? डोबे रायनर. या डोबे रायनरनं मूलद्रव्याची काय मांडली होती? त्रिक. जर आवर्त सारणी विचारली तर ती कोण मांड? एफ ई आहे ना? काय? एफ ई. सॉरी, लोखंडाचं काय आहे? एफ ई. फेरस. त्याच्यानंतर पहा लोणार सरोवर. काय? लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा. कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा. आणि याच लोणार सरोवरला 2019 पासून वन्यजीव अभयारण्य म्हणून काय केलं? घोषित करण्यात आलं होतं. कधीपासून? 2019. 2019 ला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित. कोणत्या वर्षी केलं होतं? 2019. आणि याच लोणार सरोवर कसं आहे? खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. कसं आहे? खाऱ्या पाण्याचे सरोवर.
आणि हे सरोवर कोणत्या जिल्ह्यात ते सांगायचं तर बुलढाणा. कशामुळे निर्माण झालेलं आहे तर उल्कापात. कशामुळं? उल्कापातामुळे. उल्कापातामुळे निर्माण झालेलं सरोवर ते सरोवर कोणतं तर लोणार सरोवर. त्याच्यानंतर पहा पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक मंदिर. आपल्या जर महाराष्ट्रात विचारलं तर एकूण महाराष्ट्रात किती अष्टविनायक आहे? 8. किती आहेत? 8. त्यापैकी 5 कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे. पुणे जिल्ह्यात 5 अष्टविनायक आहेत. पहा कोणकोणते अष्टविनायक पुण्यात आहे. नंबर 1 चा गणपती येतो चिंतामणी. कोणता येतो? चिंतामणी. आणि याच चिंतामणी गणपतीचं जर स्थान याचं नाव जर विचारलं तर सांगायचं ओझर. सॉरी कोणतं ओझर नाही, काय सांगायचं? थेऊर. काय सांगायचं? थेऊर. असं विचारतात. थेऊरच्या गणपतीचं नाव काय तर काय? चिंतामणी. कोणता आहे? चिंतामणी. त्याच्यानंतर नंबर 2 ला येतो पहा महागणपती. कोणता येतो? महागणपती. आणि त्या महागणपतीचं ते कुठला आहे तर रांजणगाव. कुठला आहे? रांजणगाव. त्याच्यानंतर येतो मोरेश्वर. कोणता येतो? मोरेश्वर. आणि तो मोरेश्वर आहे मोरगाव. कुठला आहे? मोरगाव. त्याच्यानंतर येतो विघ्नेश्वर. कोणता येतो? विघ्नेश्वर. आणि तो विघ्नेश्वर आहे ओझर. कुठला आहे? ओझर. त्याच्यानंतर येतो गिरिजात्मक. कोणता येतो? गिरिजात्मक. आणि तो गिरिजात्मक हे लेण्यांद्री. कुठला आहे? लेण्यांद्री. किती झाले रे? 1 2 3 4 आणि 5. हे झाले कुठले? पुणे जिल्ह्यातले. किती? पुणे. आता राहिले 3. रायगडमध्ये 2 आणि नगरमध्ये 1. त्याच्यानंतर पहा येतो वरद विनायक. कोणता येतो? वरद कोणता येतो? वरद विनायक. वरद विनायक. कारण हा आहे महाड. कुठे आहे? महाड जिल्हा रायगड. कुठे येतो? रायगड. त्याच्यानंतर पहा येतो बल्लाळेश्वर. कोणता येतो? बल्लाळेश्वर. आणि तो बल्लाळेश्वर आहे पाली. आणि तो पण कोणत्या जिल्ह्यात आहे तर रायगड. कोणत्या जिल्ह्यात येतो? रायगड. आणि त्याच्यानंतर शेवटचा एक अष्टविनायक येते त्याचं नाव आहे सिद्धटेक. काय आहे? सिद्धटेक. त्याचं नाव आहे सिद्धिविनायक. काय? सिद्धिविनायक. आणि हा येतो नगर जिल्ह्यात. कोणत्या? अहमदनगर यानी की अहिल्यानगर. किती झाले रे? 8. किती झाले? 8. चिंतामणी, थेऊर, महागणपती, रांजणगाव, मयुरेश्वर, मोरगाव, विघ्नेश्वर, ओझर, गिरिजात्मक, लेण्यांद्री, वरदविनायक, महाड, रायगड, बल्लाळेश्वर, पाली, रायगड आणि सिद्धेश्वर सिद्धिविनायक. काय? अहिल्यानगर. कोणता? अहिल्यानगर. अशा काय आहेत आपल्या महाराष्ट्रात? 8 अष्टविनायक आहेत. त्या अष्टविनायकापैकी 5 कोणत्या जिल्ह्यात तर पुणे जिल्ह्यात. 5 छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ. छत्रपती संभाजी महाराजांचं समाधी स्थळ जर विचारलं तर सांगायचं ओढूबुद्रुक. कुठे आहे? ओढूबुद्रुक. ओढूबुद्रुक कोणत्या जिल्ह्यात रे? याचा जर जिल्हा विचारला तर सांगायचा पुणे. कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कधी झाला होता रे? तर तो झाला होता 14 मे 1657 ला. कधी झाला होता? 1657 ला झाला होता पुरंदर किल्ल्यावर. कोणत्या किल्ल्यावर झाला होता? पुरंदर किल्ला. जर विचारला संभाजी महाराजांचा मृत्यू तर मृत्यू सांगायचा 11 मार्च 1689. किती? 11 मार्च 1689. आणि तो मृत्यू झाला होता ओढूबुद्रुक. कुठे झाला होता? ओढूबुद्रुक. ओढूबुद्रुक हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात जर विचारलं तर कोणत्या जिल्ह्यात सांगायचं? पुणे जिल्ह्यात. छत्रपती संभाजी महाराजांना वयाच्या 14व्या वर्षी, किती वर्षी? वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मधून ग्रंथ लिहिला होता. काय लिहिला होता? संस्कृत मधून ग्रंथ. आपल्यालाच माहित नाही की आपण 14व्या वर्षी काय करतो म्हणून. तर त्या व्यक्तीनं 14व्या वर्षात काय केलं होतं? संस्कृत भाषेत. कोणत्या भाषेत? सगळ्यात अवघड भाषा कोणती तर संस्कृत. तर त्या संस्कृत भाषेत वयाच्या किती वर्षी? वयाच्या 14व्या वर्षी कोणता ग्रंथ लिहिला होता रे? तर तो ग्रंथ होता बुधभूषण. कोणता होता? बुधभूषण. बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ तो लिहिला होता छत्रपती संभाजी महाराजांना. त्याच्यानंतर पहा NHIA चा फुल फॉर्म काय? NHIA चा फुल फॉर्म काय? नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया. या नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना झाली होती 1988.
काय याची जर स्थापना विचारली तर स्थापना झाली होती 1988. जर याचं जर मुख्यालय विचारलं, काय मुख्यालय, याचं मुख्यालय विचारलं तर सांगायचं नवी दिल्ली. कोणत्या ठिकाणी? नवी दिल्ली या ठिकाणी. याच जे NHIA चं जे मुख्यालय ते कोणत्या ठिकाणी? नवी दिल्ली. हे याला काय म्हणतात माहितीये का? राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण. काय प्राधिकरण? राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण म्हणजेच काय? नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया. याचं मुख्यालय कुठे? नवी दिल्ली. याची स्थापना झाली होती 1988 ला. त्याच्यानंतर पहा भोपाळ गॅस दुर्घटना. प्रश्न येतो, भोपाळ गॅस दुर्घटना कोणत्या वर्षी झाली? तर ती झाली होती 1984. कधी असा प्रश्न येतो की भोपाळ गॅस दुर्घटना कोणत्या कंपनी झाली होती? काय कोणत्या कंपनी झाली होती? तर ही कंपनी होती पहा, त्या कंपनीचं नाव आहे युनायटेड कार्बन. काय आहे? युनायटेड कार्बेट. काय आहे? युनायटेड कार्बेट नावाची काय होती? कंपनी होती. आणि त्या कंपनीतून एक काय होता? एक कीटकनाशक होतं. काय होतं? कीटकनाशक. आणि त्या कीटकनाशकाचं नाव होतं मिथाइल आयसोसायनेट. कोणता गॅस होतो? मिथाइल आयसोसायनेट हा जो गॅस होता, त्या गॅसची काय झाली होती? 40 टन गॅसची काय झाली होती? गळती झाली होती. किती टन? 40 टन गॅस गळती झाला होता. 40 टन गॅस. या 40 टन गॅसची गळती झाल्यामुळे या ठिकाणी ही जे भोपाळ ठिकाणी ना, कुठे भोपाळ कुठे रे? MP मध्ये. कुठे? MP या ठिकाणी 5 लाखाहून लोक जखमी झाले होते. किती? 5 लाख. आणि 15,000 लोक मृत्युमुखी पडले होते. किती? 15,000 लोक मृत्यू पावले होते त्याच्यात. या घटनेमध्ये काय झाले होते? मृतक झाले होते. किती लोक? 15,000 लोक. आणि 5 लाखाहून लोक काय झाले होते? जखमी झाले होते. जर त्या गॅसचं नाव विचारलं सांगायचं मिथाइल आयसोसायनेट. आणि ती कोणती कंपनी होती? युनायटेड कार्बेट. कोणती होती? युनायटेड कार्बेट नावाची कंपनी होती. आणि त्याच कंपनीतून तो गॅस काय झाला होता? लीक झाला होता 1984. जर भोपाळ शहर कुठे विचारलं तर सांगायचं मध्य प्रदेशची काय राजधानी? काय राजधानीचं शहर आहे. त्याच्यानंतर पहा RBI बँकेची स्थापना. RBI बँकेची स्थापना कालची तारीख होती 1 एप्रिल. काय झालेली? 1 एप्रिल 1935. 1 एप्रिल 1935 ला RBI ची स्थापना झाली होती. आपल्याकडे पहिले काय आलं होतं? एक RBI ऍक्ट आला होता. काय आलं होतं? कधीचा? RBI ऍक्ट 1934 चा. आणि याच RBI ऍक्ट नुसार आपल्याकडे RBI ची स्थापना झाली होती. डॉक्टर BR आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुबी कोणता ग्रंथ लिहिला होता? द प्रॉब्लेम ऑफ रुबी. याच ग्रंथातून आपण RBI ची स्थापना केलेली आहे. कोणता ग्रंथ? डॉक्टर BR आंबेडकर यांनी जो ग्रंथ लिहिला होता तो ग्रंथ होता प्रॉब्लेम ऑफ रुबी. कोणता होता? द प्रॉब्लेम ऑफ रुबी. आणि तो रुबी नावाचा जो ग्रंथ होता त्याच ग्रंथातून आपण काय केलेली आहे? RBI ची स्थापना केलेली आहे. हा RBI आला होता 1934 ला. RBI चा पहिला गव्हर्नर काय रे? पहिला इंग्रज गव्हर्नर कोण होता? तो गव्हर्नर होता ओसबॉर्न स्मिथ. कोण होता? ओसबॉर्न स्मिथ. आणि जर विचारला भारतीय पहिला गव्हर्नर जर पहिला गव्हर्नर विचारला तर सांगायचा CD देशमुख. कोण सांगायचा? CD देशमुख. आणि जो आत्ताचा प्रमुख म्हणजे आत्ताचा गव्हर्नर कितवा आहे? गव्हर्नर विचारला सांगायचा संजीव मल्होत्रा. कोण सांगायचा? संजीव मल्होत्रा. संजय मल्होत्रा. आणि हा कितवा गव्हर्नर सांगायचा तर 26वा. कितवा आहे? 26वा RBI चा गव्हर्नर आहे. आणि हीच RBI बँकेची बँक म्हणून ओळखली जाते. काय? बँकांची बँक म्हणून ओळखली जाते. हिला म्हणतात मध्यवर्ती बँक. कोणती म्हणतात? मध्यवर्ती बँक. आणि बँकांची बँक म्हणून ओळखली जाते ती कोणती? RBI
बँक. डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी महात्मा गांधी यांच्यात पुणे करार, कोणता करार? पुणे करार कधी घडला होता रे? तर पुणे करार झाला होता 1932 ला. कधी झाला होता? 1932 ला पुणे ठिकाणी झाला होता. कुठे झाला होता? पुणे. कोणत्या ठिकाणी झाला होता? पुणे. पुणे कराराचं असं होतं की डॉक्टर बी आर आंबेडकरांनी मागणी धरली होती दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ. काय होतं? दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ. परंतु महात्मा गांधीचं म्हणणं होतं की दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ भेटणार नाही, कारण मुस्लिम लीगला 1906 मध्ये काय दिलं होतं? स्वतंत्र मतदारसंघ दिला होता. काय दिलं होतं? स्वतंत्र मतदारसंघ दिला होता 1906 ला. त्याच्यामुळे काय झालं होतं? बरेचसे अडचणी आल्या होत्या. त्याच्यामुळे महात्मा गांधीचं म्हणणं होतं की दलितांना स्वतंत्र मतदारसंघ काय वाटलं? भेटणार नाही. त्यासाठी महात्मा गांधीने येरवडा जेलमध्ये काय धरलं होतं? उपोषण धरलं होतं. काय धरलं होतं? उपोषण धरलं होतं. आणि तेच उपोषणादरम्यान डॉक्टर बी आर आंबेडकरांनी त्यासोबत त्या येरवडा जेलमध्ये काय केलं होतं? पुणे करार केला होता. काय केलं होतं? पुणे करार केला होता. या कराराला येरवडा करार म्हणून ओळखले जाते. कोणता करार? येरवडा करार. हा जो पुणे करार आहे ना, याला येरवडा करार, यालाच म्हणतो आपण येरवडा करार म्हणून ओळखला जाते. ओळखला जातो. कोणता करार? येरवडा करार. यावेळेस मग काय झालं की दलितांना स्वतंत्र मतदारसंघ काय दिला गेला नाही. त्याच्यावरून काय झालं होतं? राखीव जागा देण्यात आल्या होत्या. काय झाल्या होत्या? राखीव जागा देण्यात आल्या होत्या. आणि त्याच्यानंतर डॉक्टर बी आर आंबेडकरांच्यावर साईन केली आणि काय झालं होतं? महात्मा गांधीचं उपोषण सुटलं होतं. कोणत्या ठिकाणी? येरवडा जेल. त्याच्यानंतर पहा, पुलिसर पुरस्काराचा संबंधित क्षेत्र. जो पुलिसर पुरस्कार हे कोणकोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर पत्रकारिता आणि साहित्य. पत्रकारिता आणि साहित्य. हा जो पुलिसर पुरस्कार आहे याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती रे? याची सुरुवात झाली होती 1917. कोणत्या वर्षी झाली होती? 1917. आणि जो अमेरिकेचा व्यक्ती आहे कोण? जोसेफ पुलित्झर. कोण? अमेरिकेचा एक शास्त्रज्ञ. कोण? अमेरिकेचे शास्त्रज्ञ कोण होता? जोसेफ पुलित्झर. आणि याच व्यक्तीच्या नावानं काय दिला तो? हा पुलित्झर पुरस्कार दिला जातो. पत्रकारिता तो कायसाठी दिला जातो? पत्रकार आणि साहित्यासाठी. कायसाठी दिला तो? पत्रकार आणि साहित्य. पहा, आपल्याकडे दिला तो एक रायमन मॅग्सेसे पुरस्कार. कोणता? रायमन मॅग्सेसे पुरस्कार. आणि हा पुरस्कार कुठून दिला तो रे? फिलिपाईन्स. कुठून दिला तो? फिलिपाईन्स. आणि रायमन मॅग्सेसे पुरस्काराची सुरुवात झाली होती 1957 ला. कधी झाली होती? 1957 ला. 1958 ला हा पुरस्कार भेटला होता. एक भारतीय व्यक्ती होता. रायमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय व्यक्ती कोण? विनोबा भावे. कोण आहे? विनोबा भावे. रायमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती. आणि ते भारतीय व्यक्ती कोण आहे? विनोबा भावे. आणि त्या विनोबा भावेला तो पुरस्कार भेटला होता 1958 ला. कोणत्या वर्षी भेटला होता? 1958 ला भेटला होता रायमन मॅग्सेसे पुरस्कार. त्याच्यानंतर येतो नोबेल पुरस्कार. मला सांगा, नोबेल पुरस्काराची सुरुवात. नोबेल पुरस्कार. कोणता पुरस्कार? नोबेल पुरस्कार. आणि त्या नोबेल पुरस्काराची सुरुवात झाली होती 1901 ला. कधी झाली होती? 1901 ला नोबेल पुरस्काराची सुरुवात झाली होती. नोबेल पुरस्कार जो पहिला नोबेल भारतीय व्यक्ती. काय? भारतीय व्यक्ती. पहिला नोबेल पुरस्कार कोणत्या भारतीय व्यक्तीला भेटला तर सांगायचा? कोणता? रवींद्रनाथ टागोर. आणि या व्यक्तीला कोणत्या वर्षी भेटला तर सांगायचं? 1913 ला. कोणत्या कादंबरीसाठी भेटला होता तर कोणती होती? गीतांजली. कोणती होती? गीतांजली. या कादंबरीसाठी पहिला नोबेल पुरस्कार मिळवणारी व्यक्ती कोण? रवींद्रनाथ टागोर. एक सगळ्यात लहान वयातली व्यक्ती आहे. काय? हा जो नोबेल पारितोषिक आहे 14व्या वर्षी. किती वर्षी? 14व्या वर्षी एका व्यक्तीला भेटला होता. ती व्यक्ती आहे पाकिस्तानी. कोणती आहे? पाकिस्तानी. मलाला युसुफझई. कोण आहे? मलाला युसुफझई. आणि त्याच मलाला युसुफझईला वयाच्या 14व्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळालेले शांततेचा नोबेल पुरस्कार. कोणता? शांततेचा नोबेल पुरस्कार सगळ्यात लहान वयात मिळवणारी व्यक्ती कोण तर कोण? मलाला युसुफझई.
तिचं जर नागरिकत्व विचारलं तर सांगायचं पाकिस्तानी. कशी ती? पाकिस्तानी. त्याच्यानंतर पहा भगतसिंग यांना फाशी. काय? भगतसिंग यांना फाशी दिली होती 23 मार्च 1931. कधी दिली होती? 23 मार्च 1931. आणि हाच 23 मार्च 1925 पासून आपण शहीद दिवस म्हणून साजरा करणार आहोत. कधीपासून? 2025 पासून. कधीपासून? 2025 पासून शहीद दिवस म्हणून साजरा. कोणता दिवस? शहीद दिवस म्हणून साजरा. हे जे भगतसिंग आहे ना, भगतसिंग राजगुरू. कोण? भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव हे कसे होते रे? क्रांतिकारी होते. कसे होते? क्रांतिकारी. आणि याच क्रांतिकाऱ्यांनी एक संघटना तयार केली होती. त्या संघटनेचं नाव होतं हिंदुस्थान. काय होतं? हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. काय? हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन काय केली होती? एक संघटना काय केली होती? तयार केली होती. काय केली होती? स्थापन केली होती. आणि ती पहा भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू. आणि या तिन्ही व्यक्तीला काय झालं होतं? फाशी शिक्षा झाली होती. काय झाली होती? फाशीची शिक्षा झाली होती. आणि ती फाशी झाली होती कधी? 23 मार्च 1931 ला. जे लाला लजपतराय. काय? लाला लजपतराय काय झाला होता? लाठीचार्ज झाला होता. काय झाला होता? लाठीचार्ज. आणि तो लाठीचार्ज केला होता जो इंग्रज अधिकारी होता. त्या इंग्रज अधिकाऱ्याचं नाव होतं सॅन्डर्स. कोण होता? सॅन्डर्स नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यानं काय दिली होती? आदेश दिला होता इंग्रज पोलिसाला की लाठीचार्ज करायचा. आणि त्या लाठीचार्ज मध्ये लाला लजपतराय काय झालं होतं? मृत्युमुखी पडला होता. आणि त्याच राग धरून भगतसिंग राजगुरू यांनी काय केलं होतं? जो सॅन्डर्स अधिकारी होता त्या अधिकाऱ्यावर काय केलं होतं? गोळ्या झाडल्या होत्या. काय केलं? त्याला खतम केलं होतं. आणि त्याच खतम केल्यामुळे इंग्रज अधिकाऱ्यांनी या तिघांना वयाच्या किती वर्षी? वयाच्या 23व्या वर्षी. किती वर्षी? वयाच्या 23व्या वर्षी. वयाच्या 23व्या वर्षी फाशीची शिक्षा दिली होती. कोणत्या वर्षी? वयाच्या 23व्या वर्षी. तर कोणता इंग्रज अधिकारी होता तो? इंग्रज अधिकारी. त्या अधिकाऱ्याचं नाव होतं सॅन्डर्स. कोण होता? सॅन्डर्स अधिकाऱ्याला काय केलं होतं? गोळ्या मारल्या होत्या. काय मारलं होतं? गोळी झाडली होती. आणि काय झालं होतं? ती दिल्लीची विधानसभा होती. काय? दिल्लीची विधानसभा. त्याला काय म्हणतो आपण? असेंब्ली. काय म्हणतो? असेंब्ली. त्याच दिल्लीच्या विधानसभेवर काय केलं होतं? बॉम्ब टाकला होता. तो बॉम्ब टाकला होता भगतसिंग आणि कोण? बटुकेश्वर दत्त. दिल्ली विधानसभा. काय होतं? दिल्ली विधानसभा. दिल्ली विधानसभावर अणुबॉम्ब. आणि तो अणुबॉम्ब टाकला होता कोण? भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त. हे दोन व्यक्ती होते. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त. या दोन व्यक्तींनी दिल्ली विधानसभेवर काय टाकलेले? बॉम्ब टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना 23 मार्च 1931 ला काय झाली होती? फाशी देण्यात आली होती. तीन व्यक्ती होते. एक सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू. राज्यपाल यांना पद व गोपनीयतेची शपथ. पहा हा जो आपला जो राज्यपाल असतो कोण असतो? राज्यपाल. राज्यपालाला गोपनीयतेची शपथ कोण देते रे? तर तो असतो उच्च न्यायालयाचा न्यायाधीश. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला शपथ कोण देते? राष्ट्रपती. कोण देतो? राष्ट्रपती. आणि जर राज्यपालाला शपथ घ्यायची असेल तर ती शपथ देतो उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश. काय असतो? उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश. हा जो राज्यपाल असतो, राज्यपालाची कलम किती रे? राज्यपालाची कलम 153. किती आहे? 153. किती आहे? 153. आपण राज्यपाल पद कोणत्या देशातून घेतले रे? राज्यपाल पद कोणत्या देशातून घेतले तर सांगायचं कॅनडा. कोणत्या देशातून घेतलंय? कॅनडा. मला सांगा उच्च न्यायालय. उच्च न्यायालयाची कलम. उच्च न्यायालय कलम. याची कलम उच्च न्यायालयाची कलम सांगायची 214. आणि जर सर्वोच्च न्यायालय जर आलं तर सांगायची 124. किती सांगायची? 124. सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय याची जर कलम विचारली सर्वोच्च न्यायालयाची कलम तर ती सांगायची 124. आणि उच्च न्यायालय जर विचारलं तर सांगायची 214. राज्यपालाची जर विचारली तर काय सांगायची? 153. किती आहे? 153. मला सांगा राज्यपालाची शपथेचे कलम. राज्यपालाची जी शपथ होती काय? राज्यपालाची शपथ याची जर शपथ जर विचारली तर सांगायची 159. काय? 159. ज्या आपले
अनुसूची आहेत. काय अनुसूच्या? किती अनुसूची रे? तिसरी अनुसूची. किती अनुसूची? तिसऱ्या अनुसूचीमध्ये काय सांगितलेले? शपथ. काय सांगितलेले? शपथ. परंतु या तिसऱ्या अनुसूचीत 3 व्यक्ती शपथ होत नाही. किती व्यक्तीची? 3. एक झाला राष्ट्रपती, दुसरा उपराष्ट्रपती आणि तिसरा कोण? राज्यपाल. या तिन्हीच्या शपथ अनुसूचित 3 मध्ये होऊ शकत नाही. बाकी सगळ्या व्यक्तीच्या शपथ कुठे होतात? अनुसूचित 3. अनुसूचित 2 मध्ये काय? वेतन व भत्ते. काय? वेतन व भत्ते. त्याच्यानंतर पहा, उच्च न्यायालयाचा जो सरन्यायाधीश असतो याला पण शपथ कोण देतो? राज्यपाल देतो. कोण देतोय? राज्यपाल देतो. मला सांगा, राज्यपालाची निवड कोण करते? राज्यपालाची निवड जर म्हटलं तर तो करतो राष्ट्रपती. कोण करतो? राष्ट्रपती. आणि याच राष्ट्रपतीला आपल्या जर पदाची गोपनीयतेची शपथ घ्यायची असेल तर कोण देतो? सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश. या सर्वोच्च न्यायालयाचा कोण देतो? मुख्य न्यायाधीश. सध्या कोण आहे मुख्य न्यायाधीश? सध्या सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश कोण आहे? संजय खन्ना. कोण आहे याचा जर मुख्य न्यायाधीश असतो? संजय खन्ना. याच्या अगोदरचा 50वा होता तो कोण होता? डी.वाय. चंद्रचूड. हा कितवा आहे? 51वा. कितवा आहे? 51वा. त्याच्यानंतर पडघवली पुस्तकाचे लेखक. कोणतं पुस्तक आहे? पडघवली. पोलीस भरतीचा प्रश्न विचारला त्या. तर काय आहे? गोनी दांडेकर. काय आहे? गोनी दांडेकर हा पडघवली या पुस्तकाचा काय लेखक. पहा, एक पुस्तक आहे, रायगडला जेव्हा जाग येते. काय? रायगडला जेव्हा जाग येते. तर या पुस्तकाचा लेख आहे वसंत कानेटकर. कोण आहे? वसंत कानेटकर. त्याच्यानंतर पहा, शिवाजी कोण होता? शिवाजी कोण होता याचा लेखक या पुस्तकाचे गोविंद पानसरे. कोण आहे? गोविंद पानसरे. त्याच्यानंतर पहा, पानिपत आणि झाडाझडती याचा विश्वास पाटील. कोण आहे? विश्वास पाटील. त्याच्यानंतर पहा, श्यामची आई. काय? श्यामची आई साने गुरुजी. त्याच्यानंतर झोंबी. पोलीस भरतीचा प्रश्न आहे ना. झोंबी. आनंद यादव. पर मला सांगा, द प्लेइंग इट माय वे. द प्लेइंग इट माय वे. सचिन तेंडुलकर. त्याच्यानंतर मला सांगा, मालगुडी डेज हे पुस्तक कोणाचं आहे रे? आर के नारायण. कोणाचं आहे? आर के नारायण. त्याच्यानंतर द टेस्ट माय लाईफ. कोणाचं आहे? द टेस्ट माय लाईफ युवराज सिंग. कोणाचं आहे? युवराज सिंग. त्याच्यानंतर पुस्तक कोणतं आठवतंय का? द टेस्ट माय लाईफ कोणाचं आहे? युवराज सिंग. मालगुडी डेज आर के नारायण. प्लेइंग इट माय वे सचिन तेंडुलकर. त्याच्यानंतर रायगडाला जेव्हा जाग येते वसंत कानेटकर. शिवाजी कोण होता? गोविंद पानसरे. पानिपत झाडाझडती विश्वास पाटील. श्यामची आई साने गुरुजी. आणि झोंबी आनंद यादव. आणि पडघवली या पुस्तकाचा लेखक कोण? तर काय कोण सांगायचं? गोनी दांडेकर. काय सांगायचं? गोनी दांडेकर. त्याच्यानंतर मला सांगा, दास कॅपिटल कोणाचं पुस्तक रे? दास कॅपिटल. तर ते सांगायचं कार्ल मार्क्स. कोणाचं आहे? कार्ल मार्क्स. कोणाचं आहे? कार्ल मार्क्स. त्याच्यानंतर आठवतो का? त्याच्यानंतर बघ, कर्रेचे पाणी. काय? कर्रेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचं आहे? तर सांगायचं प्र.के. अत्रे. कोणाचं आहे? प्र.के. अत्रे. आणि या प्र.के. अत्रेचं पूर्ण नाव जर विचारलं, काय पूर्ण नाव? तर काय? प्रल्हाद केशव अत्रे प्रभाकर नाही. प्रल्हाद केशव अत्रे.
आणि याचं आत्मचरित्र विचारलं तर काय करायचं, पाणी हे या व्यक्तीचं आत्मचरित्र आहे. त्याच्यानंतर पहा रोलेट ऍक्ट. रोलेट ऍक्ट कधी पारित झाला होता, 1919 कधी झाला होता आपल्या इकडे रोलेट ऍक्ट आला होता 1919 ला. आणि हाच रोलेट ऍक्ट पारित त्याचं गठन झालं होतं, कधी झालं होतं 1919 ला. काय झालं होतं पहा या रोलेट ऍक्ट नुसार काय झालं होतं, इंग्रज अधिकारी जे इंग्रज पोलीस अधिकारी होते, जे भारतीय लोकांना काय अमानुषपणे काय टाकण्यात आलं होतं, गोळ्याने काय करत होते, जेलमध्ये डाबण्यात आलं होतं. काय करत होते, जेलमध्ये डाबत होते. कोणताही गुन्हा गलती नसतानाही काय करण्यात आलं होतं, जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. परंतु यासाठी महात्मा गांधीनं कोणता रोलेट ऍक्ट काय पहिला सत्याग्रह केला होता. काय पहिला सत्याग्रह, तो नाही हा पहिला सत्याग्रह रोलेट रोलेट सत्याग्रह. कोणता, रोलेट सत्याग्रह. आणि तो रोलेट सत्याग्रह केला होता त्यानं 6 एप्रिल कधी केला होता, 6 एप्रिल 1919 ला. कधी केला होता, 6 एप्रिल 1919 पहिला त्याने केला होता रोलेट ऍक्ट सत्याग्रह. आणि यास हे जो सत्याग्रह याचा एक काय झालं होतं, जालियनवाला बाग हत्याकांड होतं. काय होतं, जालियनवाला बाग हत्याकांड. आणि ते जालियनवाला बाग हत्याकांड पण कधी झालं होतं रे, 1919 ला. कोणतं, जालियनवाला बाग हत्याकांड. हे जालियनवाला बाग हत्याकांड कुठे झालं होतं रे, अमृतसर. कुठे झालं होतं, अमृतसर. आणि अमृतसर हे ठिकाण कोणत्या ठिकाणी, तर पंजाब ठिकाणी. आणि या अमृतसर मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळेस असा कोणता इंग्रज अधिकारी होता, त्या इंग्रज अधिकाऱ्याने गोळ्या झाडण्यास काय केलं होतं, गोळ्या. कोण होता इंग्रज अधिकारी, जनरल डायर. कोण होता, जनरल डायर. कोण होता, जनरल डायर. कोण होता, जनरल डायरने काय केलं होतं, आदेश दिला होता गोळ्या झाडण्यासाठी. काय केलं होतं, पोळवर होता, पण जनरल डायरने आदेश दिला होता की लोकांवर काय करायचं, गोळ्या झाडण्यासाठी. म्हणून पण तो हत्याकांडाच्या वेळेस जो जनरल होता तो कोण होता, जनरल डायरच होता. आणि ते जालियनवाला बाग हत्याकांड 1919 ला घडलेलं आहे. विचारतात जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या ठिकाणी घडले, तर कुठं, अमृतसर. आणि अमृतसर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे, तर सांगायचं पंजाब. पहा शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी केलेला सत्याग्रह. हा जो सत्याग्रह महात्मा गांधींनी केला होता, खेडा सत्याग्रह. मला सांगा खेडा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला रे, 1918. कोणत्या वर्षी झाला होता, याचं जर वर्ष विचारलं तर सांगायचं 1918. आणि हा खेडा सत्याग्रह होता गिरणी कामगारासाठी. कोणासाठी होता, गिरणी कामगार शेतकरी. काय, गिरणी कामगार या गिरणी कामगार शेतकऱ्यासाठी हा सत्याग्रह होता 1918. याच्या अगोदर महात्मा गांधींनी त्यांच्या आयुष्यातला पहिला सत्याग्रह केला होता, तो सत्याग्रह होता चंपारण्य सत्याग्रह. कोणता होता, चंपारण्य सत्याग्रह. आणि हा चंपारण्य सत्याग्रह झाला होता 1917. कधी झाला होता रे, 1917. आणि मला सांगा चंपारण्य शहर कोणत्या राज्यात आहे, तर कोणत्या राज्यात रे, बिहार. कोणत्या राज्यात आहे, बिहार. आणि हा चंपारण्य सत्याग्रह पहिला सत्याग्रह होता नीळ उत्पादन. काय साठी होता, नीळ उत्पादन सत्याग्रह. नीळ उत्पादन सत्याग्रह महात्मा गांधीनं 1918 ला केला होता खेडा सत्याग्रह. त्याच्यानंतर महात्मा गांधीचा कोणता आहे रे, 1942 काय, चलो जाओ आंदोलन. काय, चले जाओ आंदोलन. बरं मला सांगा असहकार चळवळ कधीची रे, असहकार चळवळ. काय, असहकार चळवळ. ती असहकार चळवळ 1920. कधीची, 1920. 1918चा गिरणी कामगार महात्मा गांधी खेडा सत्याग्रह त्यासाठीच केला होता. आणि त्याच्यानंतर 1917चा चंपारण्य सत्याग्रह तो झाला होता बिहार. कुठे झाला होता, बिहार या ठिकाणी झालेला होता. आणि त्याच रोलेट ऍक्टचा जो सत्याग्रह केला होता तो 6 मार्च 1919 ला. तो पण कोणी केला होता, महात्मा गांधीनं केला होता. महात्मा गांधीचा जन्म कुठे झाला रे, महात्मा गांधीचा जन्म झालाय पोरबंदर. कधी झाला, 2 ऑक्टोबर 1869. कधी झालाय महात्मा गांधीचा जन्म, याचा जन्म झाला होता 2 ऑक्टोबर 1869 ला झाला होता पोरबंदर गुजरात. कुठे झाला होता, पोरबंदर गुजरात राज्यात. आणि मृत्यू झाला होता पहा, याचा मृत्यू झाला होता 30 जानेवारी 1948 ला. कधी झाला होता, 30 जानेवारी 1928 झाला होता दिल्ली. कुठे झाला होता, दिल्ली या ठिकाणी. मला सांगा यांच्या समाधी स्थळाचं नाव काय होतं, समाधी स्थळाचे नाव, समाधी स्थळाचं नाव जर विचारलं तर सांगायचं राजघाट. काय, राजघाट.
महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचं नाव आहे. मृत्यू झाला होता दिल्ली 1948 ला. त्यांच्या पत्नीचं नाव काय होतं? कस्तुरबा गांधी. पत्नीचे नाव काय? पत्नीचे नाव जर विचारलं तर सांगायचं कस्तुरबा. बरं मला सांगा, कस्तुरबा गांधीचं जे समाधी स्थळ कुठे रे? आगा खान पॅलेस पुणे. कुठे? आगा खान पॅलेस पुणे. त्याच्यानंतर त्यांच्या आईचं नाव, याच्या आईचं नाव जर विचारलं तर सांगायचं पुतलीबाई. महात्मा गांधीचं पूर्ण नाव काय? मोहनदास करमचंद गांधी. मोहनदास करमचंद गांधी महात्मा गांधीचं पूर्ण नाव आहे. त्याच्यानंतर पहा, दक्षिण आफ्रिकेतील हिऱ्याचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर कोणतं? किंबर्ले. कोणतं शहर आहे? किंबर्ले. ही जी दक्षिण आफ्रिकेचं एकमेव ठिकाणी, या ठिकाणी सर्वात जास्त काय होतं? हिरा. काय? सर्वात कठीण धातू कोणता आहे? हिरा. कोणता आहे? सर्वात कठीण धातू जर म्हटलं तर कोणता होतो? हिरा. त्याच्यानंतर पहा, मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य, ही जी मुंबई काउन्सिल आहे, या मुंबई काउन्सिलचं पहिलं सदस्य पद कोणाकडे आलं होतं? तर नाना जगन्नाथ शंकर सेठ. कोण आहे? नाना जगन्नाथ शंकर सेठ. आणि हाच या नाना जगन्नाथ शंकर सेठने मुंबईमध्ये काय केलं होतं? एक कॉलेज उभारलं होतं. काय होतं? कॉलेज. त्या कॉलेजचं नाव काय होतं रे? त्या कॉलेजचं नाव होतं एल्फिस्टन कॉलेज. काय होतं? एल्फिस्टन कॉलेज. एल्फिस्टन. कोणतं होतं? एल्फिस्टन कॉलेज. आणि त्या एल्फिस्टन कॉलेजची स्थापना कोणत्या व्यक्तीने केली होती? तर नाना जगन्नाथ शंकर सेठ. पहा, आपल्याकडे आली होती सतीप्रथा. काय होती? सतीप्रथा बंद. आणि ही सतीप्रथा बंद करण्यासाठी महाराष्ट्रीयन दोन व्यक्ती होते. एक होता जगन्नाथ शंकर सेठ आणि दुसरा कोण होता? राजाराम मोहन राय. कोण होता? राजाराम मोहन राय. या नाना जगन्नाथ शंकर सेठ, जगन्नाथ शंकर सेठ आणि याच दोन व्यक्तीने काय केलं होतं? त्याच्यावर काय केलं होतं? स्वाक्षरी केलं होतं. काय केलं होतं? स्वाक्षरी. तो जो अर्ज होता, त्या अर्जावर कोणाच्या दोन व्यक्तीच्या स्वाक्षऱ्या होत्या? तर तो कोण होता? नाना जगन्नाथ शंकर सेठ आणि राजाराम मोहन राय. आणि सतीप्रथा बंद करण्याचं काम कोण होतं? कोणता इंग्रज अधिकारी होता? लॉर्ड विल्यम बेंटिंग. कोणत्या वर्षी केलं होतं? 1829. 1829 ला सतीप्रथा बंद केली होती लॉर्ड विल्यम बेंटिंग. कोण केली होती? लॉर्ड विल्यम बेंटिंग. आणि ती केली होती सतीप्रथा बंद 1829 ला. कधी केली होती? 1829 ला. त्याच्यानंतर पहा, जागतिक कृषी पर्यटन दिन. काय? जागतिक कृषी पर्यटन दिन जर म्हटलं तर 16 मे. बरं मला सांगा, नाना जगन्नाथ शंकर सेठचं आडनाव काय होतं? मुरकुटे. काय होतं? मुरकुटे. याचं जर आडनाव विचारलं तर सांगायचं मुरकुटे. आणि जर पूर्ण नाव विचारलं तर जगन्नाथ शंकर सेठ मुरकुटे. काय? जगन्नाथ शंकर सेठ मुरकुटे. आणि हा जे शंकर सेठ नाना होते, हे यांच्याकडे काय दुकान होतं? एक सोन्याचं दुकान होतं. कुठं? मुंबई या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? मुंबई या ठिकाणी. त्याच्यानंतर पहा, जागतिक कृषी पर्यटन दिन हा दिन आपण कोणत्या वर्षी साजरा करतो? तर कोणत्या वर्षी? 16 मे. कोणत्या दिवशी? 16 मे. कोणत्याही जर परीक्षेला गेले तर कोणता ना कोणता एक दिन विचारल्या जातो. 12 महिन्यातला कोणता ना कोणता एक दिवस तरी विचारल्या जातो. त्याच्यानंतर पहा, मला सांगा, जागतिक प्रवासी दिन. जागतिक प्रवासी दिन हा जागतिक प्रवासी दिन होता 9 जानेवारी. बरं मला सांगा, हा 9 जानेवारी दिवस आपण का साजरा करतो रे? कारण दक्षिण आफ्रिकेतून दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधी कुठे आले होते? भारतात. कुठे आले होते? भारतात प्रवेश केला होता. आणि तो प्रवेश केला होता 9 जानेवारीला. कधी केला होता? 9 जानेवारीला. म्हणून तो दिवस आपण जागतिक प्रवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याच्यानंतर मला सांगा, जागतिक बालिका दिन. जागतिक बालिका दिन किती? 3 जानेवारी. 3 जानेवारी. 3 जानेवारी. त्याच्यानंतर मला सांगा, पाणथळ दिवस. पाणथळ दिवस 2 फेब्रुवारी. बरं मला सांगा, मराठी गौरव भाषा दिन. मराठी गौरव भाषा दिन तर सांगायचं 27 फेब्रुवारी. काय? 27 फेब्रुवारी. त्याच्यानंतर मला सांगा, जागतिक कर्करोग दिवस. जागतिक कर्करोग दिवस. तर जागतिक कर्करोग दिवस सांगायचा 4 फेब्रुवारी. कधी सांगायचा? 4 फेब्रुवारी. त्याच्यानंतर मला सांगा,
महिला दिवस कधीचा आहे रे? महिला दिवस, तर महिला दिवस सांगायचा 8 मार्च. त्याच्यानंतर मला सांगा जागतिक जल दिन. जागतिक जल दिन, जागतिक जल दिन विचारला तर 22 मार्च. मला सांगा जागतिक ग्राहक दिवस. ग्राहक दिवस पोलीस भरतीचा आवडता प्रश्न आहे. जागतिक ग्राहक दिवस म्हटलं तर 15 मार्च. किती आहे? 15 मार्च. त्याच्यानंतर मला सांगा खेळ दिवस. खेळ दिवस 29 ऑगस्ट. दुग्ध दिवस कधीचा आहे रे? दुग्ध दिवस 1 जुलै. कधीचा आहे? 1 जुलै. जागतिक पर्यावरण चिमणी दिवस 21 मार्च. 20 मार्च. किती आहे? चिमणी दिवस. जर चिमणी दिवस विचारला तर सांगायचं काय? 20 मार्च. आणि इथे जर विचारला जागतिक क्षयरोग दिवस, कोणता? जागतिक क्षयरोग दिवस किती आहे रे? जागतिक क्षयरोग दिवस तर तो सांगायचा 24 मार्च. किती सांगायचा? 24 मार्च. आणि जर विचारला एड्स दिवस, एड्स दिवस तो सांगायचा 1 डिसेंबर. कधी सांगायचा? 1 डिसेंबर. कधी सांगायचं? 1 डिसेंबर. जागतिक कृषी दिवस 16 मे. जागतिक प्रवासी दिवस 9 जानेवारी. जागतिक बालिका दिन 3 जानेवारी. पाणथळ दिवस 2 फेब्रुवारी. मराठी गौरव भाषा दिन 27 फेब्रुवारी. जागतिक कर्करोग दिवस 4 फेब्रुवारी. महिला दिवस 8 मार्च. जागतिक जल दिन 22 मार्च. जागतिक जल दिन कधीचा आहे? 22 मार्च. जागतिक ग्राहक दिवस 15 मार्च. खेळ दिवस 29 ऑगस्ट. दुग्ध दिवस 1 जुलै. चिमणी दिवस 20 मार्च. 20 मार्च 20 मार्च. त्याच्यानंतर पहा जागतिक क्षयरोग दिवस 24 मार्च. आणि एड्स दिवस 1 डिसेंबर. कोणत्या दिवशी? 1 डिसेंबर. त्याच्यानंतर पहा स्थानिक स्वराज्य संस्था. काय? स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून कोणाला ओळखतात तर लॉर्ड रिपन. कोणता व्यक्ती आहे? लॉर्ड रिपन. या लॉर्ड रिपनचा जर कार्यकाळ, याचा कार्यकाळ जर विचारायचा सांगायचा 1880 ते 1884. कधी आहे? 1880 ते 1884च्या काळात हा जो भारताचा व्हायसराय म्हणून राहिलेला व्यक्ती तो कोण आहे? लॉर्ड रिपन. नियमित जनगणना कोणाच्या काळात झाली होती रे? नियमित जनगणना काय? प्रत्येक 10 वर्षाला जनगणना. काय? प्रतिवर्षी 10 वर्षाला जनगणना. जनगणना कोणाच्या काळात झाली होती? ती कोणाच्या काळात झाली होती? लॉर्ड रिपन. आणि यात लॉर्ड रिपनच्या काळात कारखाना ऍक्ट आला होता. कोणता ऍक्ट आला होता? कारखाना ऍक्ट. कारखाना. आणि तो कारखाना ऍक्ट आला होता पहा, तो आला होता 1981. सॉरी 1881 ला. कधी आला होता? 1881. त्याच्यानंतर याच्यावर येतो व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट. कोणता येतो? व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट. आणि हा व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट असतो हा रद्द करतो. तो रद्द करण्याचे काम करतो कोण? लॉर्ड रिपन. आणि त्यानं तो रद्द केला होता 1882. कोणत्या वर्षी केला होता? 1882 ला रद्द केला होता. असं विचारतात की व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कोणी रद्द केला होता? लॉर्ड रिपन. त्याच्यानंतर नियमित 10 वर्षी जनगणना कोणाच्या कार्यकाळात झाली तर सांगायची लॉर्ड रिपन. आणि स्थानिक स्वराज्य संस्था जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर कोण? लॉर्ड रिपन. त्याच्यानंतर धुळे शहर कोणत्या नदीकाठावर वसलेलं आहे? कोणत्या नदीकाठावर आहे? पांझरा नदीकाठावर आहे. कोणत्या नदीकाठावर आहे? पांझरा नदीकाठावर धुळे शहर वसलेलं आहे. धुळे शहर करून काय म्हणून ओळखलं जाते? दुरातोफांचा जिल्हा मागच्या पिरियड झालेला आहे. त्याच्यानंतर गळीत धान्याचा जिल्हा झालेला आहे. त्याच्यानंतर मला सांगा माजलगाव हे गाव कोणतं? माजलगाव हे गाव कोणत्या नदीच्या काठावर वसलेले? कोणत्या नदीच्या काठावर रे? तर सांगायचं सिंदफणा. कोणतं रे? सिंदफणा. सिंदफणा नदीकाठावर वसलेलं गाव आहे. त्याच्यानंतर मला सांगा बीड शहर. बीड शहर कोणत्या नदीकाठावर आहे? बीड माहित नाही तर बिंदुसरा कोणत्या नदीकाठावर आहे? बिंदुसरा. त्याच्यानंतर मला सांगा अकोला शहर कोणत्या नदीकाठावर? अकोला. हे जे अकोला शहर आहे हे मोरणा झालेलं आहे तरी परत घेऊ लागलो. त्याच्यानंतर मला सांगा हिंगोली. हिंगोली जर म्हटलं तर सांगायचं कयाधू. त्याच्यानंतर मला सांगा नांदेड. नांदेड जर विचारलं तर सांगायचं गोदावरी.
कोणत्या नदीवर आहे रे? गोदावरी नदीवर वसलेलं गाव आहे. त्याच्यानंतर मला सांगा जालना. जालना जर विचारलं तर सांगायचं काय? कुंडलिका. त्याच्यानंतर नागपूर. नागपूर विचारलं तर सांगायचं नाग. त्याच्यानंतर मला सांगा छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगर जर विचारलं तर सांगायचं खांब नदी. कोणती नदी? खांब नदी काठावर वसलेलं शहर आहे. त्याच्यानंतर कोणतं शहर राहिलं आता? चंद्रपूर. जर चंद्रपूर राहिलं तर इरई नदी काठावर वसलेलं शहर आहे. त्याच्यानंतर नासा ही संघटना. कोणती संघटना? नासा ही संघटना. नासा संघटनेचं जर मुख्यालय जर विचारलं तर वॉशिंग्टन DC. आणि नासा ही संघटना कोणत्या शहरात आहे, कोणत्या देशात विचारलं सांगायचं अमेरिका. कुठे री? नासा कुठे आहे? अमेरिका. मला सांगा अमेरिका. मला सांगा नासाची स्थापना. याची जर स्थापना विचारली तर 1958. कधी सांगायची? 1958 ला नासाची स्थापना झालेली आहे. जर याचं मुख्यालय विचारलं तर एक अमेरिकेतलं शहर आहे वॉशिंग्टन DC. काय म्हणू शकतो आपण याला? वॉशिंग्टन DC. आणि ही जी नासा एक अंतराळाचा शोध घेण्यासाठी एक नेमलेली काय एक संस्था आहे. आणि ती संस्था अमेरिका जे देश आहे त्या देशाने काय केलेली तयार केलेली आहे. तिची स्थापना केली होती 1958. त्याच्यानंतर मेळघाट अभयारण्य. कोणतं? मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात जर विचारलं तर सांगायचं अमरावती. आणि कशासाठी तर फेमस आहे? तर कायसाठी? वाघ. कायसाठी? वाघासाठी फेमस असलेलं जे अभयारण्य त्या अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणतं आहे? अमरावती. त्याच्यानंतर मला सांगा गुगामल अभयारण्य. इथं गुगामल अभयारण्य पण आहे. त्याच्यानंतर कोणतं अभयारण्य? चंद्रपूर. कोणतं? चंद्रपूर. तिथं कोणतं आहे? ताडोबा अभयारण्य. कोणतं आहे? ताडोबा. आणि ताडोबा अभयारण्य कायसाठी फेमस आहे? वाघ आणि मगर. काय? वाघ आणि मगर या दोन प्राण्यासाठी फेमस असलेलं कोणतं अभयारण्य? तर कोणतं? ताडोबा अभयारण्य. मला सांगा भोर अभयारण्य कुठे? भोर अभयारण्य. आणि हे भोर अभयारण्य कुठे? वर्धा. कोणत्या ठिकाणी? वर्धा. त्याच्या सगळ्यात भारतातलं कुठलं? महाराष्ट्रातलं नाही, भारतातलं सर्वात लहान अभयारण्य जर म्हटलं तर कोणतं आहे ते? भोर अभयारण्य. कोणतं आहे? भोर अभयारण्य. त्याच्यानंतर मला सांगा नरनाळा अभयारण्य कुठे? नरनाळा. जर नरनाळा अभयारण्य विचारलं तर सांगायचं अकोला. कुठं सांगायचं? अकोला. त्याच्यानंतर मला सांगा कर्नाळा अभयारण्य. कर्नाळा अभयारण्य. ते कर्नाळा अभयारण्य रायगड जिल्ह्यात. कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. आणि त्याच्यानंतर आता कोणतं राहिलं? अर्नाळा. कोणतं राहिलं? अर्नाळा अभयारण्य. आणि ते अभयारण्य कोणत्या ठिकाणी? तर सांगायचं कुठं? पालघर. कोणतं? पालघर. कोणतं आहे? चांदोली. 3 जिल्हे पहा. एक जिल्हा येतो सांगली, दुसरा येतो कोल्हापूर आणि तिसरा येतो रत्नागिरी. कोणता येते? येतो सांगली, दुसरा येतो कोल्हापूर आणि तिसरा येतो रत्नागिरी. या 3 जिल्ह्याच्या सीमेवर चांदोली अभयारण्य वसलेलं आहे. कोणतं? 3 जिल्हे. नंबर 1 ला कोणता येतो? सांगली. नंबर 2 ला येतो कोल्हापूर. नंबर 3 ला येतो कोणता? रत्नागिरी. कोणता येतो? रत्नागिरी. साताऱ्यात येत नाही. सातारा जिल्हा मारायचं नाही. साताऱ्याच्या बाउंड्रीवर तो चांदोली अभयारण्य येत नाही. त्या 3 जिल्हे येतात. एक येतो सांगली, दुसरा येतो कोल्हापूर आणि तिसरा येतो रत्नागिरी. कोणता येतो? रत्नागिरी. रातांधळेपणा व्हिटॅमिनच्या कोणत्या कमतरतेमुळे होतो? तर ती कमतरता व्हिटॅमिन ए. मला सांगा व्हिटॅमिन ए चं रासायनिक नाव काय रे? रेटिनॉल. कोणतं आहे? रेटिनॉल. या व्हिटॅमिन ए चं रासायनिक नाव आहे. आणि याच व्हिटॅमिन ए च्या अभावामुळे आपला कोणता रोग होतो? तर कोणता? रातांधळेपणा. त्याच्यानंतर पहा व्हिटॅमिन बी. व्हिटॅमिन बी पासून कोणता रोग होतो? तर बेरीबेरी. कोणता होतो? बेरीबेरी हा रोग याच्या कमतरतेमुळे होतो. कोणत्या? व्हिटॅमिन बी. पण मला सांगा व्हिटॅमिन बी चं रासायनिक नाव. याचं जर रासायनिक नाव विचारलं तर सांगायचं थायमिन. काय सांगायचं? थायमिन. त्याच्यानंतर येतो पहा सी. कोणता येतो? व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी पासून याच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर त्या रोगाचं नाव आहे स्कर्व्ही. काय आहे? स्कर्व्ही. आणि याचं जर रासायनिक नाव विचारलं काय? रासायनिक नाव तर सांगायचं एस्कॉर्बिक ऍसिड. काय सांगायचं? एस्कॉर्बिक ऍसिड. काय सांगायचं? एस्कॉर्बिक ऍसिड. त्याच्यानंतर पहा व्हिटॅमिन डी. काय येतो? व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी चं नाव काय रे?
कॅल्सिफेरॉल. काय आहे? कॅल्सिफेरॉल. आणि याच्या अभावामुळे कोणता रोग होतो? रिकेटस. कोणता होतो? रिकेटस. रिकेटस नावाचा काय होतो? याच्या अभावामुळे रिकेटस नावाचा रोग होतो. आणि याचं जर रासायनिक नाव विचारलं, काय रासायनिक नाव, तर काय सांगायचं? कॅल्सिफेरॉल. काय सांगायचं? कॅल्सिफेरॉल. त्याच्यानंतर कोणता येतो रे? व्हिटॅमिन ई. काय येतो? व्हिटॅमिन ईचं नाव काय आहे? टेकोफेरॉल. काय आहे? टेकोफेरॉल. आणि व्हिटॅमिन ई पासून कोणता रोग होतो? तर कोणता? वांझपणा. काय? वांझपणा हा रोग व्हिटॅमिन ईच्या अभावानं होतो. कोणता? व्हिटॅमिन ईच्या अभावानं. त्याच्यानंतर मला सांगा व्हिटॅमिन बी. काय? व्हिटॅमिन बी झालं ना. त्याच्यानंतर व्हिटॅमिन बी12चं नाव काय रे? व्हिटॅमिन बी12. व्हिटॅमिन बी12 म्हणतात सायनोकोबाल्मिन. काय म्हणतो? सायनोकोबाल्मिन. काय म्हणतो? सायनोकोबाल्मिन. त्याच्यानंतर पहा व्हिटॅमिन 6, व्हिटॅमिन बी6 याचं नाव येतो पायरोडॉक्सिन. काय आहे? पायरोडॉक्सिन. काय म्हणतो? पायरोडॉक्सिन. समजलं? जर व्हिटॅमिन ए पासून कोणता रोग होतो? तर कोणता? रातंधळीपणा. व्हिटॅमिन बी बेराबेरी. त्याच्यानंतर व्हिटॅमिन सी स्कर्वी. व्हिटॅमिन डी रिकेटस. व्हिटॅमिन ई पासून वांझपणा. बी12 जर रासायनिक नाव विचारलं तर काय? सायनोकोबाल्मिन. आणि बी6 विचारलं तर काय? पायरोडॉक्सिन. काय सांगायचं? पायरोडॉक्सिन. जागतिक क्षयरोग दिवस काय आला? जागतिक क्षयरोग दिवस जर म्हटलं तर कोणता आहे रे? 24 मार्च. कोणता आहे? 24 मार्च. आणि डॉट्स. काय? DOTS हा जो उपचार असतो, हा उपचार कोणत्या रोगावर चालतो रे? तर क्षयरोगावर. कोणत्या याच्यावर चालतो उपचार? क्षयरोगावर. डॉट्सचा उपचार असतो तो कोणत्या रोगावर चालतो? तर कोणत्या? क्षयरोग. हा क्षयरोग शरीराच्या अवयवाला, कोणत्या अवयवाला डॅमेज करतो रे? क्षयरोग शरीराच्या कोणत्या अवयवाला डॅमेज करतो? तर सांगायचं फुफ्फुस. कशाला? फुफ्फुस. फुफ्फुस या अवयवाला काय करतो? डॅमेज करतो. कोणता रोग? क्षयरोग. त्याला आपण काय म्हणतो? टीबी. काय म्हणतो? टीबी. चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्याची सीमा कोणत्या दोन नद्या करतात? तर कोणत्या नदी? एक कोणती नदी येते ती? वैनगंगा. चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्याच्या सीमाची जर विभागणी करायची असेल तर ती कोणती नदी करते? वैनगंगा. आणि या दोन नद्याचा संगम असतो पहा, एक वर्धा आणि एक वैनगंगा. काय? वर्धा आणि वैनगंगा. आणि या वर्धा आणि वैनगंगेचा दोन नद्याचा संगम होतो प्राणहिता. काय? प्राणहिता म्हणून ओळखला जातो. कोणता? प्राणहिता. आणि समोरच प्राणहिता आणि गोदावरीचा संगम होतो सिरोंचा या ठिकाणी. कुठे होतो? सिरोंचा गडचिरोली. त्या दोन नद्या काय होतात? जे गोदावरी आणि प्राणहिताचा जे संगम होतो तो सिरोंचा या ठिकाणी संगम होतो. आणि ती नदी समोर काय होती? गोदावरी नदी म्हणून वाहायला सुरुवात होती. आणि गोदावरी नदी कुठे जाऊन मिळते रे? बंगालचा उपसागर. कुठे जाऊन मिळते? बंगालचा उपसागर. महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी जर विचारली तर कोणती सांगायची? गोदावरी. आणि या वर्धा आणि वैनगंगेचा संगम होतो कोणत्या ठिकाणी? तर प्राणहिता. ही जी वर्धा नदी आहे, या वर्धा नदीला विदर्भाची वरदगंगा म्हणून ओळखतात. काय? विदर्भाची वरदगंगा. वरदगंगा. विचारतात प्रश्न की विदर्भाची वरदगंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखतात? तर कोणती? वर्धा नदी. कोणती नदी? वर्धा नदी. या वर्धा नदीचा उगम होतो मध्य प्रदेश बैतूल या ठिकाणी. कुठे होतो? मध्य प्रदेश बैतूल या ठिकाणी. आणि ती मध्य प्रदेश वाहून कोणत्या राज्यात प्रवेश करते? तर महाराष्ट्रात. कोणत्या ठिकाणी प्रवेश करते? महाराष्ट्रात. आणि ही जे चंद्रपूर आणि गडचिरोली हे दोन जे शहर आहेत, याची सीमा ठरवते कोणती? वैनगंगा नदी. कोणती आहे? वैनगंगा नदी. आणि वैनगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी जर विचारली तर कोणत्या नदी सांगायची? गोदावरी. कोणत्या नदी सांगायची? गोदावरी. शेतकऱ्याचा आसूड. पहा, शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोण लिहिला रे? महात्मा फुले या व्यक्तीनं काय लिहिलेले? शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ लिहिलेला आहे. मला सांगा महात्मा फुलेंचा जन्म कधी झाला रे? 11 एप्रिल 1827. कधी झाला? 11 एप्रिल 1827. कडगुण. कुठे झाला होता? कडगुण सातारा या ठिकाणी झाला होता. कुठे झाला होता? कडगुण साताऱ्याला झाला. परंतु ती राहण्यास कुठे गेले होते? पुण्यात. कुठे गेले होते? पुण्यात. मला सांगा महात्मा फुलेचं पूर्ण नाव काय रे? महात्मा फुलेचं पूर्ण नाव ज्योतिराव फुले नाही, गोविंदराव फुले. काय? ज्योतिराव गोविंदराव फुले. महात्मा काय? महात्मा फुलेचं पूर्ण नाव आहे. पहा, पहिली मुलींची शाळा काय?
पहिली मुलींची शाळा भिडेवाड्यात काढली होती. कुठे काढली होती? पहिली मुलींची शाळा कोणत्या ठिकाणी काढली होती रे? तर भिडेवाडा. कुठं काढली होती? भिडेवाडा पुणे. ती काढली होती 1848 ला. कधी काढली होती? 1848 ला काढली होती पुणे या ठिकाणी. कुठं काढली होती? पुणे या ठिकाणी. आणि मुलीची पहिली शाळा काढणारा व्यक्ती कोण? तर कोण? महात्मा फुले. पहा महात्मा फुलेचे काही एक ग्रंथ आहेत. पहा हा कोणता आहे? शेतकऱ्यांचा आसूड. त्याच्यानंतर येतो सार्वजनिक सत्याधर्म. कोणता येतो? सार्वजनिक सत्याधर्म. त्याच्यानंतर येतो गुलामगिरी. कोणता येतो? गुलामगिरी. त्याच्यानंतर येतो ब्राह्मणाचे कसब. कोणता येतो? ब्राह्मणाचे कसब. त्याच्यानंतर एक नाटक येते पहा. त्याचे नाटक येते, ते जे नाटक आहे त्या नाटकाचं नाव आहे तृतीय रत्न. काय आहे? तृतीय रत्न. असे ग्रंथ कोणाचे आहेत? महात्मा फुलेचे. शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्याधर्म, गुलामगिरी, ब्राह्मणाचे कसब आणि नाटक जर विचारलं सांगायचं तृतीय रत्न. त्याच्यानंतर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी. काय? महाराष्ट्र पोलीस अकॅडमी जर विचारली तर कोणत्या ठिकाणी? नाशिक. कोणत्या ठिकाणी? नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे. या ठिकाणी जे पोलीस उपनिरीक्षक असतात काय असतात? PSI. काय? PSI. पोलीस उपनिरीक्षक. आपण याला काय म्हणतो? पोलीस उपनिरीक्षक. काय म्हणतो? उपनिरीक्षक. यांचं ट्रेनिंग सेंटर काय? ट्रेनिंग सेंटर कोणत्या ठिकाणी? तर ते कोणत्या ठिकाणी? नाशिक या ठिकाणी आहे. पण मला सांगा नाशिक मध्ये काय फेमस आहे रे? द्राक्ष जिल्हा. कोणता जिल्हा म्हणून ओळखला जातो? द्राक्ष जिल्हा. त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर. काय? त्र्यंबकेश्वर कोणत्या ठिकाणी? नाशिक. त्याच्यानंतर पांडवलेणी. कोणती लेणी? पांडवलेणी. मला सांगा कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? तर कोणत्या ठिकाणी? नाशिक. नाशिक शहर कोणत्या नदी काठावर आहे? कोणत्या नदी काठावर जर विचारलं तर सांगायचं गोदावरी नदी काठावर वसलेलं शहर आहे. ते कोणतं आहे? नाशिक. त्याच्यानंतर पहा अमरावती जिल्हा. इथे चुकलेलं आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण तालुके. हे प्रश्न कॅन्सल करायचा. याच्यामध्ये पहा अमरावती जिल्ह्यात एकूण तालुके किती? तर एकूण तालुके किती रे? 14 तालुके आहेत. कोणत्या जिल्ह्यात? अमरावती जिल्ह्यात. आणि हा अमरावती विभाग काय? अमरावती जो विभाग आहे काय आहे? अमरावती प्रशासकीय विभाग. प्रशासकीय विभाग. हा प्रशासकीय विभाग पण आहे. आणि या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत रे? 5. एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? प्रशासकीय विभाग जर सांगितलं एकूण प्रशासकीय विभाग जर किती आहेत तर किती? 6. आणि हे विभागात किती काय आहे ते? 5 जिल्हे आहेत. किती जिल्हे आहेत? 5. प्रशासकीय विभाग. आणि प्रादेशिक विभाग सांगा मला. प्रादेशिक विभाग. तर प्रादेशिक विभाग जर म्हटलं तर सांगायचं किती? 5. किती? 5. पहा महाराष्ट्र दिन. कोणता? महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? 1 मे. महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो? कारण आपल्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची स्थापना झाली होती 1 मे 1960. कधी झाली होती? 1 मे 1960 ला आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. त्यावेळेस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होता रे? यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते 1960 ला. पण ज्यावेळेस द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली होती बीजी खेर. कोण होता? बीजी खेर हा महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री झालेला व्यक्ती आहे. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली? द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली होती? 1 नोव्हेंबर 1956. कधी झाली होती? द्विभाषिक मुंबई राज्य. काय रे? द्विभाषिक मुंबई राज्य. त्या द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली होती 1 नोव्हेंबर. कधी झाली होती? 1 नोव्हेंबर 1956 ला. 1 नोव्हेंबर 1956 ला एकाची काय झाली होती? मुंबई राज्याची स्थापना झाली होती. याचा पहिला मुख्यमंत्री होता कोण? पहिला मुख्यमंत्री. याचा पहिला मुख्यमंत्री कोण होता? बीजी खेर. कोण होता? बीजी खेर. आणि पहिला उपमुख्यमंत्री व्यक्ती कोण सांगू शकतो मला? तिरुपुडे होता. कोण होता? तिरुपुडे. कोण होता? तिरुपुडे पहिला मुख्यमंत्री. हा नाशिकला तिरुपुडे ध्यानात लक्षात नका ठेवू, पण पहिला मुख्यमंत्री लक्षात ठेवा. द्विभाषिक मुंबई राज्याचा पहिला मुख्यमंत्री. आणि ज्यावेळेस महाराष्ट्र स्थापन झाला त्याचे पहिले मुख्यमंत्री व्यक्ती होता यशवंतराव चव्हाण. कोण होता? यशवंतराव चव्हाण.
बरं मला सांगा, हे जे यशवंतराव चव्हाण आहे याचं समाधी स्थळ कुठे आहे? याचं जे समाधी स्थळ आहे ते कुठे रे? कराड. कोणत्या ठिकाणी? कराड. कोणत्या नदी काठा, कोणत्या नदीचा संगम आहे तिथं? कृष्णा आणि कोयना. कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांच्या संगमावर वसलेलं त्यांचं काय एक समाधी स्थळ आहे. याचं एक आत्मचरित्र विचारलं जाते. काय? कृष्णाकाठ. कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचं आहे तर सांगायचं? यशवंतराव चव्हाण. आत्मचरित्र, याचं आत्मचरित्र काय आहे? कृष्णकाठ. कृष्णकाठ कोणतं आहे? कृष्णकाठ हे जे आत्मचरित्र आहे ते आत्मचरित्र या यशवंतराव चव्हाणचं आहे. जे व्यक्ती महाराष्ट्राचे जास्त वेळेस मुख्यमंत्री राहिलेला व्यक्ती आहे. कोण? यशवंतराव चव्हाण. जर महाराष्ट्राची स्थापना जर विचारली 1 मे 1960, द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना विचारली तर सांगायचं 1 नोव्हेंबर 1956. काय? सर्वात जास्त राहिलेला सर्वात जास्त राहिलेला व्यक्ती कोण? वसंतराव नाईक आहे. पण हा यशवंतराव चव्हाण आहे ते वसंतराव नाईक आहे. हा पहिला मुख्यमंत्री राहिलेला कोण आहे? वसंतराव नाईक. कन्फ्युज करू नका. ठीक आहे. काय समजलं तुम्हाला? इथं काय कम्प्युटर बंद करा सर.